नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताकातली कढी। आणि हे आहे ताक आणि ह्याच्यामध्ये मी घातलंय बेसन 3 ते 4 चमचे। आणि आपल्याला आता ह्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। मी ह्याच्या आधी तुम्हाला कढी दाखवलेली, पण ती ताकाची कढी होती आणि सॉरी ती कढी होती, ती दह्याची कढी दाखवलेली। आता मी तुम्हाला ताकातली कढी दाखवते कशा प्रकारे बनवते ते। हे बघा, इथे मी ताक घेतलंय आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ताकाच्या कढीसाठी लागणारं साहित्य हे बघा, इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून स्वच्छ धुवून। इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी, आणि इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्याच्याने टेस्ट छान येते आणि खूप चवीला पण छान लागते कढी। आणि हा कढीपत्ता। आता मी हे बेसन ताकामध्ये घातलंय ना, आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसनामध्ये दुसरं काहीच नाही टाकलं, फक्त आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। आता मी ह्याला छान असं मिक्स करून घेते, छान असं घुसळून घ्यायचं ह्याला सगळं। बेसन आणि ताक एकत्र मिश्रण छान असं घट्ट असं होऊ द्यायचं, तोपर्यंत आपल्याला ही रवीने घुसळून घ्यायचे ताक। बघा कलर कसं चेंज होत आहे। आपण ह्याच्यामध्ये हळद पण घातली आहे ना, खूप छान लागते। आता उन्हाळा चालू झाला आहे, म्हणजे उन्हाचे चटके चालू झाले, तर मग आता मी दुपारच्या जेवणामध्ये कढी बनवते। छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आणि कढी पचावी म्हणून मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। आता हे बघा, मी सगळं छान असं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी आता पातेलं ठेवलेलं आहे, मी पातेल्यामध्ये कढी बनवणार आहे। आणि मी अजून एक प्रकारची ताकाची कढी बनवते, ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तशा 2-3 प्रकारच्या कढी होतात। कोणी ब्राह्मणी पद्धतीची कढी बनवते, म्हणजे विदाऊट त्याच्यामध्ये लसूण न वापरता आणि हळद न घालता तशी पण कढी होते, ती पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आणि आपली अशीच एक कढी असते, ती पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आता मी ही कढी मी तुमच्याशी शेअर करते ताकाची। हे बघा, आता मस्त आपलं पातेलं असं गरम झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे। कढीला ना तेल थोडंसं जास्त लागतं। तेल आपलं छान कडकडीत गरम झालंय। आता मी ह्याच्यामध्ये पहिले लसूण घालून घेते। मला लसूण कच्चा नाही आवडत, मी गोल्डन ब्राऊन लसूण करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे, लगेच जिरं, मिरच्या, कढीपत्ता कढीला जास्त टाकायचा, म्हणजे चव छान येते आणि कढीमध्ये फ्लेवर पण खूप छान येतो तोंडामध्ये असं मस्त। आणि दाताखाली लसूण आल्यावर तर अप्रतिम लागते। आणि मी तुम्हाला बोलली होती ना, कढी डायजेस्ट होण्यासाठी मी एक पदार्थ टाकणार आहे। मी ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेणार आहे, कारण हिंगाने कुठला पण पदार्थ हा बाधत नसतो। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेणार। तर हे बघा, आता आपण ते मिश्रण छान असं मिक्स करून घेऊ। आता मी ह्याच्यामध्ये मस्त कडकडीत कढीला फोडणी देते। हे बघा, हे बघा, आता बघू शकता मी इथे मस्त अशी हे बघा ताकाची फोडणी छान दिलेली आहे। कढीचा कलर बघा किती सुंदर आलाय, हे बघा। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि आपली कढी उकळली ना, कलर असा मस्त चेंज दिसेल, छान येईल कलर। मिक्स
करून घेते मी. हे बघा, माझ्या चमच्याने मस्त अशी ढवळून घ्यायची. छान सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. हे बघा, चवीप्रमाणे. आणि ह्याला मस्त दणदणीत उकळी येऊ द्यायची आपल्याला 10 मिनिटासाठी छान अशी. आणि मी त्याच्यानंतर वरून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे. आता तुम्हाला कलर असा वाटत असेल. हे बघा, कलर मस्त पिवळा धमक आपल्या कढीचा आलेला आहे. हे बघा, खूप सुंदर झाली आहे आणि घराने खूप छान आरोमा येतोय कढीचा. एक नंबर, मस्त एकदम भारी आपली कढी लागणार आहे. आता मी मीठ तर घालून घेतलंय, पण आता ह्या कढीला आपल्याला असं सोडवून द्यायचं नाहीये, कारण कढी ही फुटते. मग फुटल्यावर तिची टेस्ट वेगळी लागते. म्हणून आता आपण ही कढी फुटू नाही द्यायची. त्यासाठी मग आता हे चमच्याने आपल्याला 2-2 मिनिटाले असे ढवळून घ्यायची. हे बघ, चमचा असा कढीमध्ये टाकतच राहायचा आहे, म्हणजे ती आपली कढी फुटणार नाही आणि टेस्ट पण आपला बिघडणार नाही कढीचा. खूप छान देते. हे बघा, हे बघा, आता आपली कढी उकळते. हे बघा, साईडने आता वरती येते. ती वरती आली, वरती येऊन जर तिला उकळी फुटली तर ती कढी फाटली म्हणून समजून घ्यायचं. आपल्याला तिला फाटून नाही द्यायचं. लगेच आपल्याला थोडंसं वर आलं का चमच्याने ढवळून घ्यायची कढी. आता हे बघा, चारी बाजूने सगळीकडून कढी आपली मस्त वर येते. गरमागरम भात, कढी किंवा ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर खूप छान लागते याच्याने. मस्त. मी आता ह्याच्यासोबत मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि उडदाचा पापड, तांदळाचा पापड असा माझा आजचा मेनू आहे. आता हे बघा, मी तुम्हाला पुढे पकोडा कढी पण दाखवणार. हे बघा, आता आपली कढी ही वरती आलेली आहे. तर आता हे बघा, मी ह्याच्यामध्ये चमचा घालून घेते. तिला आपल्याला फुटून नाही द्यायचं. फुटल्यावर आपल्या कढीची टेस्ट जाते. बघा, कलर किती सुंदर आला आहे. हे बघा, मी मस्त अशी चमचा घालूनच ठेवलेला आहे. आता आपल्याला 10 मिनिटं अशी मस्त शिजून घ्यायची, कारण त्यातले आतलं बेसन शिजलं ना, मग आपली कढी खाण्यासाठी रेडी होऊन जाईल. अशी मस्त ढवळत राहायची चमच्याने तिला छान अशी. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे. कच्ची कोथिंबीर टाकली ना वरून, त्याची टेस्ट एक वेगळी असते. ती पण मस्त. आता गॅस बंद केल्यावर कोथिंबीर नाही टाकायची, कारण मग ती कच्ची कच्ची असते. थोडंसं आपल्याला कुठलाही पदार्थ करताना थोडंसं गॅसवर असताना चालू तेव्हाच कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे त्याची एक टेस्ट वेगळी असते. छान अशी आपली कढी उकळते आता मस्त. तर ही माझी कढीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, लाईकचं पण बटन नक्की दाबा बरं का. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.